ब्रेक के बाद फिर एक बार स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने मार्गदर्शन में क्रीड़ा एवं युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार तथा भारतीय खेल प्राधिकरण के संयुक्त तत्वावधान में डोंबिवली के सेंट होली एंजल स्कूल में महिला किक बॉक्सिंग की एक ऐतिहासिक लीग का आयोजन किया गया। खेलो इंडिया अस्मिता के अंतर्गत आयोजित ये 84वीं महिला किक बॉक्सिंग लीग महिला शक्ति, साहस और खेल भावना का एक नया उदाहरण बनी। इस एक दिवसीय महाप्रतियोगिता में ठाणे जिले की 300 से अधिक छात्राओं ने दमदार भागीदारी दर्ज की। हर किक और हर पंच के साथ लड़कियों ने यह संदेश दिया कि हम किसी से कम नहीं। लीग का शुभारंभ अंतर्राष्ट्रीय साइकिल पटु विनोद पूनिया के हाथों बड़े उत्साह के साथ किया गया। इस अवसर पर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स एसोसिएशन महाराष्ट्र के अध्यक्ष नीलेश शेलार, किक बॉक्सिंग स्पोर्ट्स वेलफेयर फाउंडेशन ठाणे जिला अध्यक्ष शुभम मिश्रा, कासा बेला गोल्ड फेडरेशन के अध्यक्ष योगेश पाटिल मौजूद रहे। मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने अस्मिता खेलो इंडिया किक बॉक्सिंग लीग या ऐतिहासिक डोंबिवली शहरामध्ये आयोजित केलेले आहे। तर ह्या अस्मिता खेलो इंडिया लीग ज्या संपूर्ण भारतभर चालू आहे। कमीत कमी 150 सिटीमध्ये आपण ह्या अस्मिता किक बॉक्सिंग लीग आयोजित करत आहोत। तर या 150 सिटीमध्ये महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे। तर आपण 11 शहरांमध्ये अस्मिता किक बॉक्सिंग लीग आयोजित केलेले आहे। तर आपले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे की आपल्या भारतातील जे महिला खेळाडू आहे यांना कसं सशक्त बनवलं जावं व सेल्फ डिफेन्स यांनी येणाऱ्या फ्युचर मध्ये शिकलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे। तर मी प्रथमतः किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन राज्याच्या वतीने माननीय पंतप्रधान यांचा मी धन्यवाद मानतो की असे वेगवेगळे प्रोग्राम त्यांनी आयोजित करून एक खेळाडूंना आपल्या चालना दिलेली व त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे। त्याचप्रमाणे आज या डोंबिवली शहरामध्ये आपण अस्मिता किक बॉक्सिंग लीग आयोजित केलेली आहे आणि याचे जे आयोजक आहे श्री ठाणे शहराचे अध्यक्ष श्री शुभम मिश्रा सर यांनी या स्पर्धा आयोजित केलेला आहे। संपूर्ण मुंबई झोनमधून 250 महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि या स्पर्धेसाठी आपल्या भागातील आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, जे बीजेपीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी खूप या स्पर्धेसाठी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे युवा नेते राजू पाटील सर यांनी खूप सहकार्य केलं, त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो। आमचं किक बॉक्सिंग खेळाचं एक वाढीसाठी एकच ध्येय आहे की जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळामध्ये सहभाग व्हावा आणि याला गव्हर्नमेंटची मान्यता सुद्धा आहे, महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता सुद्धा आहे। आणि आमचं एकच टार्गेट आहे की चांगले खेळाडू आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करावं आणि ऑलिम्पिक लेवल पर्यंत जाऊन आपल्या भारत देशासाठी मेडल पदक जिंकावं ही आमची एक भावना आहे। आणि मी किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या नात्याने मी एवढं एकच सांगतो की आमचं ध्येय आहे की महाराष्ट्रात कमीत कमी 5000 महिला खेळाडूंनी या अस्मिता खेलो इंडियामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आम्ही ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे। आतापर्यंत आम्ही 7 जिल्ह्यामध्ये स्पर्धा घेतलेल्या आहेत। तर आतापर्यंत 3500 मुली खेळलेल्या आहेत। तर आमचे 5000 महिला खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं टार्गेट आहे आणि तेही आम्ही पूर्ण करत आहोत। जास्तीत जास्त किक बॉक्सिंग हा खेळ प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय आणि आमचे किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने आम्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय लेवलच्या प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा खूप प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्यापर्यंत पोहोचलेलो आहोतच। आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 स्थानावर आहे। गेली 5 वर्षापासून संपूर्ण जेवढ्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत तर प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप पटकावतो, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि संपूर्ण भारतामध्ये जर सर्वात मोठी टीम असेल तर ती आपल्या महाराष्ट्राची आहे आणि खूप चांगले खेळाडू आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण त्यांना एक आम्हाला म्हणजे सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि खेळाडू त्यातून तयार होतील। त्यातूनच हा एक प्रोग्राम आहे की महिलांसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलाय। तर आम्ही जास्त मुझे बहुत खुशी है कि होली स्कूल और डॉक्टर डेविड्स
कॉलेज की तरफ से हम होस्ट कर पाए ये प्रोग्राम जो है अस्मिता किक बॉक्सिंग लीग 2025-26. Now this is a relatively new sport, and I'm very happy that we could be the host and we could provide a platform for all the students to come and participate. So I've been just told by the organizers that such events are going to be held in 36 districts in Maharashtra, and over 5,000 young girl students are going to participate in this. So that's a very big achievement, and you are doing work on a very big scale. I congratulate all of you, and to all the students, I would say that you are participating very enthusiastically. This is a relatively new sport, and it's a kind of a self defense mechanism for the girl students also. So it's a very a great thing to see all of you participate in this, and I wish you all the best and participate enthusiastically. आज अस्मिता किक बॉक्सिंग लीग ही डोंबिवलीमध्ये होते. खूप आनंदाचा विषय आहे. आज धोरणा स्कूल स्पोर्ट्स शुभम मिश्रा यांच्या मार्फत आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्फत आज ऑल इंडिया स्कूल मध्ये जे स्पोर्ट्स हे होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, मी त्यांना अभिनंदन करतो. इथे आलेल्या सर्व खेळाडूंचे मी डोंबिवलीमध्ये हार्दिक स्वागत करतो. हे कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी माननीय रवींद्र दादा चव्हाण यांनी खूप मोठा सहकार्य केलं. मी यांचेही खूप मोठा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर देखिए, अस्मिता खेलो इंडिया का आयोजन आज हमारे डोंबिवली शहर में हो रहा है. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है. इस चीज का पूरा श्रेय मैं शुभम जी को देना चाहता हूँ और हमारे माननीय आमदार रविंद्र दादा चौहान जी का इसमें पूरा संपूर्ण रूप से सहयोग है. और जितने भी प्रतिभागी हैं, सबसे बड़ी बात है कि वुमेन्स मतलब गर्ल्स अगर आपका बाहर आके खेल रही हैं तो अपने लिए बहुत बड़ी बात है. और इसी तरीके से अगर ये हम लोग सपोर्ट करेंगे अपने बच्चों को, अपनी बहन बेटियों को, तो आगे हमारे लिए बहुत अच्छा अवसर बनेंगे हमारे लिए. अब आज हम डोंबिवली में खेल रहे हैं, कल हम नेशनल लेवल पे खेलेंगे और उसके बाद ओलंपिक्स में. तो ये धीरे धीरे छोटे छोटे टूर्नामेंट्स बड़े होते जाते हैं और इसी में अपने जितने भी स्टूडेंट्स हैं, जितने भी गर्ल्स चाइल्ड्स हैं, ये सब बहुत अच्छा करने की इनमें सब में क्षमता है, कर रहे हैं. मैं इन सभी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ. सभी पार्टिसिपेंट्स को बहुत बहुत गुड विशेस मेरी तरफ से. देखिए कैसा है सर कि जो पढ़ाई बहुत जरूरी है आज के डेट में. वो आपका मानसिक विकास करती है. ठीक है, मानसिक विकास के साथ साथ अगर आपको शारीरिक विकास भी करना है तो उसके लिए स्पोर्ट्स बहुत जरूरी है. तो आप दोनों चीज में अगर आप कंसंट्रेट करते हो तो आपका संपूर्ण विकास होता है. इसमें मानसिक के साथ शारीरिक, अगर आप खेलते हैं, पढ़ते हैं, दोनों चीज एक साथ करेंगे तो ये आपके लिए बहुत अच्छी चीज है. मतलब आपको संपूर्ण रूप से आप. डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट. ये ऐतिहासिक महिला किक बॉक्सिंग लीग सिर्फ एक आयोजन नहीं बल्कि महिलाओं की शक्ति, आत्मविश्वास और सम्मान अधिकारों का प्रतीक बनकर उभरी. 300 से अधिक छात्राओं की जोरदार भागीदारी ने सिद्ध कर दिया कि बेटियां किसी भी मंच पर पीछे नहीं, वे नेतृत्व कर रही हैं, जीत रही हैं और नई पीढ़ी के लिए प्रेरणा बन रही हैं. फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ.